केंद्र सरकारनं आगामी साखर हंगामासाठी एफआरपी मध्ये प्रति टन 100 रुपयांची वाढ जाहीर केलेली आहे। मात्र या वाढीवर आता शेतकरी नेते तर नाराज आहेतच, मात्र कारखानदार सुद्धा नाराज झाले। त्यामुळे राजा उदार झाला आणि शेतकऱ्यांच्या हाती भोपळा दिला, अशा पद्धतीची आता टीका होतीये। पाहूयात या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। उदार राजाने शेतकऱ्यांच्या हाती दिला भोपळा। एफआरपी वाढीच्या निर्णयावर नाराजी। 100 रुपयांची वाढ जाहीर केल्यानं शेतकरी नाराज। केंद्र सरकारने आगामी 2026-27 साखर हंगामासाठी एफआरपी मध्ये प्रति टन 100 रुपयांची वाढ जाहीर केली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रति टन 3650 रुपये मिळणार आहेत। 10.25% साखर उतार्यासाठी हा दर लागू राहणार असून 1 ऑक्टोबर पासून देशभरातील सर्व साखर कारखान्यांना हा दर बंधनकारक असणार आहे। केंद्र सरकारच्या मते उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा दर 100%हून अधिक असून शेतकऱ्यांना योग्य नफा मिळेल। तसेच ऊस देणी वेळेवर देण्यावरही सरकारनं भर दिलाय। मात्र या निर्णयावर दोन बाजूंनी प्रतिक्रिया उमटताना दिसतायत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या वाढीवर तीव्र टीका करत केवळ 100 रुपयांची वाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या हातात भोपळा देण्यासारखं आहे, असा आरोप केलाय। सरकार सांगत असलेला उत्पादन खर्च वास्तवापेक्षा कमी असल्याचा दावा करत त्यांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी अवस्था ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे। 26-27 या हंगामामध्ये गाळपास जाणाऱ्या ऊसाला केंद्र सरकारनं 3650 रुपये एफआरपी जाहीर केलेली आहे। एवढंच नव्हे तर निर्लज्जपणाचा कळस म्हणजे ऊसाचा उत्पादन खर्च हा 1 टनाचा 1820 रुपये त्यांनी दाखवलेला आहे। किमान 300 रुपये तरी एफआरपी वाढली पाहिजे होती, तर काही अंशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता। साखर कारखानदारांनीही या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली। शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित सिंग घाटगे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना इंधन दरवाढीमुळे उत्पादन खर्च वाढल्याचाही त्यांनी उल्लेख केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन साखर उद्योगासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी करणार असल्याचंही स्पष्ट केलंय। आज राज्य सरकारनं आम्ही या शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यावर थोडंसं एक पॅकेज इंडस्ट्रीसाठी केला पाहिजे। रिशेड्युलमेंटचा गोष्टी विचार केला, रिस्ट्रक्चरिंगचा विषय बँकेचा केला पाहिजे आणि MSP हा विषय फिरून MSP साठी हा जोपर्यंत आपण निर्णय घेणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की हे जे थकबाकीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आहे हे पुढच्या वर्षी आणि वाढायची शक्यता नाकारता येणार नाही। एकीकडे सरकारचा शेतकरी हिताचा निर्णय असा दावा करतंय, तर दुसरीकडे शेतकरी संघटना आणि कारखानदार या दोन्हींकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होतीये। त्यामुळे एफआरपी वाढीचा मुद्दा पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आलाय। आता या निर्णयाचा प्रत्यक्ष परिणाम शेतकरी आणि साखर उद्योग दोघांवर कसा होतो हे येणारा साखर हंगामच ठरवणार आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।